अगं अगोदर खरेदी नसती करायची बाळाच्या कपड्यांची ग. माहितीये, मग का केली? प्रमोशन करायचंय ना म्हणून. नाही ती नाही हलणार आता, नाही ती या जगात बिचारी. पाय हा ती खिडकी या साईडला घे आणि ती या साईडला घे. घासली नाही पाहिजे ना ते काय त्याला. की तुम्ही सगळे बोलले की दीदी बेबीची शॉपिंग बेबी येण्याच्या आधी नसती करायची आणि बाळाला लगेच नवीन कपडे घालत नाही. आणि बोलतानाच तोंडात पाणी सुटते बोलतानाच. माझ्या पण सुटला. आणि भरपूर पाठवली पायलच्या मम्मीने पायलसाठी कोळंबी 2 किलो पाठवली तब्बल. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. प्रतीक आज नाही ब्लॉग स्टार्ट करायला आपल्यासोबत, त्याच्यामुळे म्हटलं चला आपणच ब्लॉग स्टार्ट करावा. तर गाईज आज प्रतीक सकाळीच मार्केटिंगला जाताना आहे ना माझ्या मम्मीकडे गेला होता, कारण की मी रात्रीच मम्मीला फोन करून सांगितलं होतं मम्मी आज काहीतरी मासे दे पाठवून. मग प्रत्येक तेच आणायला गेलाय. तो येईल तोपर्यंत आपण त्याची वाट बघूयात. आणि आज आमच्या घरी असणार आहे फिशचा मेनू. खूप दिवसापासून मासे खाऊशी वाटत होते ना, मग त्याच्यामुळं मम्मी पाठवणारे मासे आता कोणचे पाठवणार ते पण नाही माहिती आहे. बघू आता आल्यावरती तुम्हाला दाखवते. काय आणलंय पाय पडेल. अम्मा? आज तुझ्या आवडीची कोळंबी बिर्याणी. चला जरा जायचं लगेच. पाणी लावलंय मी तुला. उशीर झाला. गाईज प्रतीकने बघा काय आणलंय. मी नाही आणलं बाबा. मम्मीच्या इथून तर तूच आणलंय ना. डिलिव्हरी बॉयचं काम केलं. कोणतं झोमॅटो? हा मासे बघा केवढे आणले. हे सोनू लय आणलंय. काय आणलंय? काय कटलं दिलं काय तिला नको म्हणलं होतं ना एवढे मासे. तिथं अजून 2 बागत टाकली होती. मला नाही अरे लागत देवा, बांगडे पण दिले रे. नाही नको म्हणलं. काय मला बोललेलं पटत पण नाही काय आणि ऐकत पण नाही माझं काय. काय आहे यामध्ये? मासे. अगं अगोदर खरेदी नसती करायची बाळाच्या कपड्यांची ग. माहितीये, मग का केली? प्रमोशन करायचंय ना म्हणून. ब्लॉग नाही बघितला ना तुम्ही? हं? ब्लॉग नाही बघितला अजून? 11 वाजता ब्लॉग बघा, त्यात मी सांगितले सगळं. बाळाचे कपडे खरेदी अहो हा माहितीये, जन्माच्या प्रमोशन अगोदर कपडे नाही खरेदी नवीन करायची कधीच. पता है, उगाच माणूस जुना कपडा घालतो का 12 दिवस. पता है. बघा वरडली की नाही मम्मी? ब्लॉग नाही बघितला, ब्लॉगच्या आधीच वरडली. हा पप्पाचा ठीक आहे. मासे दिलेत मम्मीने. प्रतीक गेला होता. मम्मी काय म्हणते, माझी मम्मी काय म्हणते रात्रभर अगं खाऊन दे का त्यांना. पण मी म्हटलं अगं मी काय नको म्हणते का, तेच खात नाही मासे. माझ्या मम्मीला वाटतं की आपणच त्यांना नको 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 म्हणते मासे खायला. मी म्हणलं ते आज थोडी येते नाही खात पहिल्यापासूनच. खातो का तो? तो जाणार आहे का त्याची परीक्षा आता? दादू आणि काकू मासे खात नाही. आता ह्यांचा दोघांचा मॅटर झालाय. आम्ही तर आम्हाला मासे आवडत. कोळंबी आणली झालं त्यांना किती वांगा बटाट्याची शाक काय खाते? हा संध्याकाळी. वांगा बटाट्याची भाजी सकाळ संध्याकाळपर्यंत राहील. हा त्यांना राहीन असं म्हणते मम्मी. हो ते खातील शाकभाजी. मच्छी. काकूला वासन नाही होत मच्छीचा. पळून गेली तिकडं. हे डब्यात भरून ठेवायचंय मला. हा माझ्या माशाचा डब्बा आहे. ह्यात मी खोबरं ठेवले, आता हा रिकामा करून ह्यात मासे ठेवणार आहेत आणि फ्रीज मध्ये ठेवणार आहे. खाता ना मासे? काय प्रॉब्लेम आहे माशाचा? तोंडाने बोला, क्या प्रॉब्लेम है? मच्छी का वास नाही आवडता? वास नाही आवडत यार. माशाचा वास तर किती छान येतो. कसं नाही आवडू शकत काकूला माशाचा वास? मला तर झोपत मासे दिले खायला असं उठून तरी मी मासे खाईल असं बोलले ना. पाहिलं उठ चल मासे बनवलेत, मच्छी फ्राय केली उठ. खरं मला झोपत जरी दिला ना मासा खायला मी तरी उठून मासा. अहो मी माशातच खेळली लहानपणापासून, म्हणून मला एवढं काही नाही वाटत. माझे पप्पा तर 5 वाजता उठायचे सकाळी, मग मार्केटला जायचे मासे वगैरे आणून, मग घरी यायचे. येताना त्यांच्या हातात पिशवीच असायची माशाची. मग ती मम्मी पप्पा मासे घेऊन आले की मम्मी मासे बनवून द्यायची. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ मासेच असायचे आमच्या घरी. म्हणून आमची सगळ्यांची डोकी एवढी फास्ट आहेत. हुशार आहे आम्ही लई. आमचा नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता प्रतीक सुद्धा मार्केटिंग वरनं आलाय. तर काय मग आज स्पेशल? दे दो हमको निकाल खराब होऊन जाईल नाही तर. काढून काढून खायला होते जबरदस्ती हा पोरगा. सकाळी उठून सकाळी मी लाईन वरनं येऊन बदाम भिजत टाकलेत माझ्यासाठी. विसरली होती. कसंही माझा नवरा, कसंही गाईज माझा नवरा नाहीये हा. देवानी माझ्यासाठी एक स्पेशल माणूस तयार केलेला आहे. एकदम नाही मला सांभाळायला. स्पेशल कामगार पाठवले. नाही कामगार नाही, स्पेशल व्यक्ती तयार केलंय माझ्यासाठी. पण माझ्या नवऱ्याला देवानी स्पेशल बनवून पाठवलंय. स्पेशल
कसा लाजतोय बघा ना, स्वतःची तारीफ करते तर बघा ना कसं करतोय. आता माझा नवरा तर माझाच नवरा बोलणार ना, आता तुम्हीच सांगा नको ते कसं असं बोलणार का दुसऱ्यांचा नवरा? लाजतोय नको ते लाजतोय म्हणतोय. आता बोलशील माझा नवरा, थोड्या वेळात लगेच माझ्यासोबत भांडण करशील. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आत्मतलं सांगते ह्याच्या मनातलं. चंचलचा फोन आलता. बाल झाले मला एवढं, संपलं. मग एक तू का बाल झालं मला. आलं की आता अर्धमीच काढलं चुकून. तर आम्ही आणलेली आहेत काहीच महाशिवरली बाई आज आमच्यासाठी स्पेशल मेनू बनवणार आहे. प्रॉन्स बिर्याणी इन द कांबळे हाऊस. आणि खूप दिवसानंतर काहीच प्रॉन्स बिर्याणी खाते. लास्ट टाइम आम्ही कालवून केलं होतं, पण मला यावेळेस बिर्याणी खाऊ. बोलतानाच तोंडात पाणी सुटते, बोलतानाच. माझ्या पण सुटला होता. आणि भरपूर पाठवली पायलच्या मम्मीने. पायलसाठी कोळंबी 2 किलो पाठवली तब्बल. तर त्यातलं आज थोडं आणि उद्या थोडं असं मला वाटतं का नाही. हो, एका दिवशी एका दिवस एवढं खायला आपण एवढं नाही झालो ना. आणि मेन प्रॉब्लेम असा मिश्र नाही खाऊ शकत आपण. फ्रेश बनवू, फ्रेश खाऊ. येस. आता 1 किलो मी साफ करते. कारण का 2 महिने, ओनली 2 महिने नंतर नो खाय. घराच्या बाहेरच पाऊल नाही ठेवायचं खायला काय. तर चला आता आम्ही बघतोय पिक्चर बघता चालेल. पायलचं कोळंबी साफ करणं. पायल पिक्चर बघता माझी कोळंबी साफ होईल. येस. आणि आता जाऊ 5. येस. आणि काय कोळंबी बिर्याणी. आणि आम्हाला अजून आलेले पार्सल. हे बघा अजून एक रताळू चिप्स. ताळू तुम्ही नाही. म्हणत असाल काय चाललंय नेमकं तुमचं. रोज काही ना काही पार्सल येतेच घरी. तुमच्यामुळं तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम, इंस्टा व्हिडिओला, युट्यूब व्हिडिओला जे प्रेम तुमचं भेटतंय त्यामुळे आम्हाला कामं येतात आणि ते आम्ही काम करून आमचं हाऊस पूर्ण करतो. तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत, त्यासाठी थँक्यू सो मच. ब्लॉग बघत राहा. अजून याचं प्रमोशन तर उद्या करायचंय. उद्या नाही, परवा करू. उद्या तर बघू वेळ भेटत. उद्या सांगूच तुम्हाला आम्ही. मला आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोलायचं. बोल बाई. सगळ्यांच्या कमेंटला मी खूप जास्त इज्जत करून बोलतीये की तुम्ही सगळे बोलले की दीदी बेबीची शॉपिंग बेबी येण्याच्या आधी नसती करायची आणि बाळाला लगेच नवीन कपडे घालत नाही. ते वॉश करायला लागतात चांगले. बरोबर आहे. कपडे कडक वगैरे असतात ते वॉश करूनच आपण बाळाला घालतो. सकाळी पण जेव्हा मिनी लॉग पोस्ट झाला तर मम्मी पण पाहायला बोलली की नवीन कपडे का घेतलेस तू. हो बोलली मम्मी पण. तर तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की आपल्याला करायचं आहे पॅम्पर्सचं प्रमोशन. आणि जे मला ते 2 पार्सल आले पॅम्पर्सचे त्याचं प्रमोशन करण्यासाठी मला बॅकपॅकचा व्हिडिओ करायचा होता. जसं की मी तुम्हाला काल पण ब्लॉगमध्ये क्लिअर केलं होतं की त्यासाठी मी ते कपडे मागवलेत. तर थँक्यू. तुम्ही एवढी सगळी मला सांगता, माहिती देता. मला पण नाही माहिती आहे पहिल्याच्या प्रथा आहेत अशा की आपण लगेच बेबी शॉपिंग नाही करत. आणि जर माझं काही चुकलं असेल तर म्हणजे नेक्स्ट टाइम मी ना लगेच शॉपिंग नाही करणार. म्हणजे आता एवढ्या दिवसात लगेच शॉपिंग नाही करणार मी. डायरेक्ट 9व्या महिन्यात शॉपिंग करणार. प्रथा नाही असं. अरे ते कसं असतं, बाळाला नवीन कपडे अंगाला, बाळाची स्किन इथं हे असती, नाजूक असते तेव्हा तेव्हा हे नवीन कपडे घेतलेले ते सगळ्या अंगाला हे होतात. हो, त्यामुळे जुने कपडे घालतात ते वापरलेले असतात, जास्त मऊ होतात. हे कारण असतं ते मागं. परंपरा तर नाही असं मला काय वाटत नाही परंपरा आहे. कारण बोलताना मी भरपूर लोकांच्या तोंडात ऐकलंय की जास्त दिवस वापरलेली साडी पाळतो म्हणून करायची, बाळाला नवीन कपडे नाही घ्यायचे. कारण की नवीन कपडे कडक असतात. कळलं का. परंपरा वगैरे मला वाटत नाही. सगळ्या परंपरा वगैरे आहे म्हणजे बाळाची स्किन एकदम नाजूक असते. मी पण बघितलं. एक डॉक्टर सांगत होते की बाळाला हे नवीन कपडे आणलेत का तुम्ही, हे नवीन कपडे बाळाला घालू नका, हे 3-4 वेळा वॉश करा आणि मगच घाला. म्हणजे ह्याचा अर्थ असाच होऊ शकतो की नवीन कपडे काचतात बाळाला. स्किन बाळाची नाजूक असते तेव्हा, भरपूर नाजूक असते. नवीन कपडे त्याला कडक असणार ना कापड, ते नवीन घालतात ते काचणार, जखम होणार त्या ठिकाणी स्किनला. त्यामुळे नवीन कपडे कोणच घालून देत नाही. त्यामागे काही प्रथा परंपरा असं काही नाहीये. त्यामुळे नवीन कपडे त्या कारणामुळे नवीन कपडे घेऊन देत नाहीत. असं कारण आहे मागचं. मी बरोबर सांगतोय ते सांगा मला कमेंट करून की त्याला तुझं बरोबर आहे म्हणून. हेच मला तेच कारण वाटतं हे मागं. कारण मी रात्री मम्मीला पण सांगितलं ना, तर मम्मी पण मला तेच म्हणली, हा ठीक आहे काय विषय नाहीये, म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये, धुवून स्वच्छ 3-4 वेळा धुवू, कडक उन्हात वाळव म्हणजे ते मऊ होते, असं मम्मी पण बोलली. हाच विषय. काही नाही तर आता तयारी चालू आहे आमची. आणि आता भेटू आपण डायरेक्ट आता खाली. बिर्याणी इथं पण भेटत असतील हे क्रीम रोल, पण मला माहित नाही आता. आणि तुम्हाला दाखवते. मास्यामध्ये आहे ना मम्मीने पाठवले कोळंबी आणि त्यासोबत चिलापी पण पाठवली आहे. खूप दिवस झालं चिलापी नाही खाल्ली आहे. पण ती चिलापी जरी पाठवली ना, पण ती अशा नदीची नाहीये, चांगलीवाली चिलापी, मस्त लागते, टेस्टी. पण चिलापी मी बनवणार आहे सकाळी. आणि आज रात्री बनवणार आहे मी प्रॉन्स बिर्याणी, म्हणजे झिंगा बिर्याणी बनवणार आहे.
कोळंबी भात नाही म्हणता ना, कोळंबी बिर्याणी, प्रॉपर कोळंबी बिर्याणी मस्त अशी टेस्टी बनवणार आहे प्रतीकला. सगळ्यांनाच आवडते आमच्या घरात कोळंबी बिर्याणी. एकदाच केली होती पण प्रतीकला खूप जास्त म्हणजे ती आवडली. मग त्याच्यानंतर तो म्हणत असतो कोळंबी बिर्याणी बनवणार. त्या दिवशी रस्सा बनवला होता एकदा, आता लास्ट टाइम कोळंबी आणली तेव्हा तो म्हणला की कोळंबी बिर्याणी बनवायची होती. मग काय आज करू आपण, म्हणजे नवऱ्याची फरमाईश पूर्ण. म्हणून मी हळूच आले बघायला. बघितलं का सासऱ्यांनी चहा बनवलाय आज. आमचे पप्पा गपचूप मध्ये काम करतात, नाही जाणार उतू जायला म्हणून पप्पा तिथे चहा हलवतच थांबले होते. स्पेशल चहा बनवलाय पप्पानी. वास कसा सुटलाय घरभर, हा वास सुटलाय, वास घरभर वास सुटलाय. नका लाजू, जाऊ द्या, मी नाही सांगणार पण तुम्हाला काम करायला आहे ना रे. काय बोलतो आता? बघ तू तरी ठेवलायस का, एकदाच ठेवलाय आयुष्यात चहा? हा असा वास यायला पाहिजे चहा ठेवताना, जसा पप्पाने चहा ठेवलाय. पण आला का नाही ते सांग वास. खोटं बोल नको, खरं बोल जरा. इथं नुसतं मोबाईल मोबाईल मोबाईल, मम्मीचं बघा नुसतं मिस्त्री, मम्मीचं चालू आहे मिस्त्री. आता चला आपण चहा पिऊ आता. आणि मी तुम्हाला दाखवलंच नाही, हे बघा इथं कोळंब्याच कोळंब्या आहे. मी साफ करून ठेवलंय आता मगाशी आणि तुम्हाला आता दाखवते. साफ करताना मी दाखवलंच नाही, खूप सारे दिले. हे अजून आहे, ह्यात पण कोळंबीच आहे. ह्याची उद्या भाजी करता येईल, ह्याची आज बिर्याणी करते. ही 1 किलो कोळंबी आहे, खूप सारी आहे. चहा पिऊ म्हणजे जरा तरतरी, मग लगेच आपण बिर्याणीची रेसिपी करायला. रेसिपीचा ब्लॉग मला पाहिजे, तुम्ही आता रेसिपी मागणार मला कोळंबी बिर्याणीची, पण आपण हे बनवलेलं आहे ऑलरेडी. आणि जर तुम्हाला पाहिजे ना तुमच्यासाठी मी शॉर्ट पण टाके बघा. मस्त त्यांना सगळी तयारी करून ठेवली आहे. कांदा टोमॅटो पुदिना वगैरे सगळं 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 रेडी करून ठेवलंय. आता फक्त मला हे मॅरिनेट करून आहे ना फोडणी द्यायची. आणि हा पोरगा आहे ना मला इतकं सतवलंय त्याने, 6 वाजल्यापासून मी त्याला म्हणते मला बिर्याणी मसाला आणून दे, बिर्याणी मसाला आणून दे. कोळंबी बिर्याणी मसाला नाही घेऊन आला. परत 2 वेळा जाऊन आल्या गाडीवरती. आता मी म्हणलं मला घेऊन जा सोबत, मला घेऊन जायचं सोबत. आता हा डिक्कीत बघू, मला दाखवत आणले. अरे नाही आणलं बाई, तू मला एडिट नको आता. माझी शपथ का. मग तू आता जाऊन काय करत होतास? तू जाऊन काय करत? अरे मी आज गेलो 2 दुकानं बघितली, 3 दुकानं बघितली मसाल्याची. मसाल्याच्या दुकानात नाही म्हणजे कुठे भेटणार ना, कुठंच नाही भेटणार. तर तिथून मी मोबाईल विसरून मला लक्षात आलं की अरे आपल्या मासे पण कट करून आणायचे, म्हणून परत घरी आलो. तुम्हाला जास्त एडिट करायला लागली. माझ्याशी लग्न का चल तिकडं. काय केलं? लय डोकं फिरले, म्हणजे तुझ्यामुळे मला झालं विसरलो मी. मी बरोबर शांत बसला असतो 2 मिनिटं, बरोबर माझं सगळं घेऊन गेला असतो. मला त्यासाठी परत यायला लागलं. मोबाईल घरी विसरून गेला. आणि ते मासे, आताच मम्मीला म्हणलं मोबाईल ठेवून गेला हा पोरगा. मासे 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 नाही तिथे मला तिकीट करायला. मासे पण काय करायचंय पोराचं? स्वयंपाक पटपट. तू बस पाहिजे ते डोळा बनवून घेऊ अजिबात. बस ना. माझ्या मैत्रिणीला मारून टाकला. सरकाव नाही कळत तिकडची. नाही ती नाही हलणार आता, नाही ती या जगात बिचारी. पाय मम्मी तुम्हाला कालच म्हणलं होतं नका तिच्या नादी लागू. ब्लॉग बिग नव्हतं असला. घेणार मी. दुखापत केली तुम्ही. बाई माझं काहीतरी. हा ती खिडकी या साईडला घ्या, ती या साईडला घ्या. जास्त नाही पाहिजे ना ते काय करायला. डर गई, बहन डर गई. वरडू नका, काय तुम्ही डोकं फिरू नका. आधी तुम्ही घाबरलेलं. तुझ्यापेक्षा जास्त मी तर लय घाबरले. ह्याच्यात नको यायला बाबा. इथं आपली कोळंबी साईडला ठेवूया. काय झालं, खिडकीतून पालेत होती तर प्रतीकने नाही का खिडकी अशी थोडीशी हे केली, वडली पुढं, जेवणात नको यावी म्हणून. तर थांब थांब, इथून निघणार आहे आता. निघली. हा आता थांब, आता थांब. आधी मिली मी अर्धी, ती अर्धी चिमली, ती अर्धी. माझं बाहेरून जाऊन काढी काढ. अरे बाहेर जाऊन काढी काढ. काय झालं, चुकून झालं ते. काय झालं, खिडकी अशी वडली ना तिची, ती पळत आली, ती पालन दबून गेली. तिला काय गरज आहे का पण पळायची. आम्ही तिला बस सेफली बाहेर काढत होतो. पण आता झालं, आता काय करायचं, मला तर लय गरम होईन. आता खिडक्या लावलेले आहेत. चला आता मी करून घेते माझी बिर्याणी. झाली बघा आपली कोळंबी मॅरिनेट. कसली भारी दिसते बघा. इथं मी ठेवलं आहे बिर्याणीचा आपला
मसाला करायला. ह्यात मी कोळंबी टाकली आहे बघा, मस्त अशी. वाव, लय भारी वास सुटलाय घरात. एका साईडला लगेच तांदळाचं पाणी ठेवलंय शिजवायला, तांदूळ शिजवायला. आणि इथे मी तांदूळ अर्धा तास आधीच भिजत ठेवलाय, म्हणजे पटकन शिजतो. आता ह्यात आपल्याला खडे मसाले टाकते लगेच. बघा काहीच मस्तपैकी तिथं आमचं कालवण झालेलं आहे. मला बसता राहिलेलं आहे म्हणून मी किचन मध्ये येत नाही घरी. आणि इथं आपला भात बॉईल होतोय आणि इथं आपल्या कोळंबी झालेली मस्त. नाही प्लीज, तू बिर्याणी राईसला भात नको म्हणू. हे महागातले तांदूळ आहेत. राईस, बिर्याणी राईस. ये तो लेटेस्ट न्यूज है. आणि ही पण हे नाही, ग्रेव्ही. म्हणून मला राग येतो. म्हणून मी अशा व्लॉग मध्ये येत नाही. आता तुमच्या पायाला तुम्हीच सांगा, भाताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? भात नाही म्हणते, राईस म्हण. काय सांगायचं तुम्ही आता? काय सांगायचं काय तुम्ही? विचार करा तुम्ही. हा रे, बरोबर बोलला. कसं मी हँडल करा सर 24 तास? तुम्ही व्लॉग मध्ये फक्त 15 मिनिटं बघताय. म्हणून तर 24 मम्मी तास. तुझी साईड घेते ना. माझी मम्मी जेव्हा पण बोलते तेव्हा, माझी मम्मी आली ना, हा मम्मीला काय बोलला ना, तर माझी मम्मी माझी साईड नाही घेत कधी, त्याची साईड घेते. का घेईल? कारण तिला माहिती जी नाही. पोरगी राईस म्हणलं म्हणते, राईस नको म्हणून भात म्हण. भागातला तांदूळ म्हणून त्याला राईस म्हण. काय बोलायचं? चला आता. खूप वेळाच्या आमच्या प्रतीक्षेनंतर आज चक्क आमची बिर्याणी आमच्या समोर आलेली आहे. आणि पहिला वास मला त्याचा आला, असं उघडलं ना झाकण तर लय छान वास आला मला. हे बघा, आमची कोळंबी बिर्याणी आणि कोळंबी बिर्याणीची मालकीन. मी एकटी मालकीन नाही, सगळे खाणार आहेत. बनवणारी मालकीण म्हणतोय तो. बनवणारी. हा का? खायला सगळीच असतात की. कॉमन सेन्स कुठे आहे नेमका? इथं 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 मला आवडतं पण असं मम्मी, असं नाही का चांगलं चांगलं बनवायला हो ना. आणि सगळ्यांना खायला घालायला. ते पहिलं पीठ काढा साईडचं. त्याचं काय आणि नाही त्याच्यासोबत problem. त्याच्यासोबत पीठ पण येईल. हो, पीठ येईन तर नाही सगळं येत, लवकर जाईल. मम्मी, नाही येत. कळलं सुनबाई? काय म्हणता सुनबाई? काय नाही बघा, बरं आहे. काय म्हणू सासूबाई? काय नाही सासूबाई. वास आला, छान. तुम्ही पण घ्या काहीच. मला त्याचा पहिला ह्याचा वास आला गरम मसाल्याचा. कालवणाची भाकरी केली असते तेवढा वेळ झाला असतं बस. काय उद्या? आता इथं बघा, लास्ट टाइम कालवण केलं होतं बघा. आता मम्मी बघ कशी बोलते बरं का. लास्ट टाइम मी कालवण बनवलं होतं, म्हणली कोळंबी भातच का नाही बनवला. नाही तेवढा आणि वेळ. हा पण बोलला. अगं ते नाही म्हणत ग, तू तेवढा वेळ किचन मध्ये उभी राहिलीस असं म्हणते मी. हा ते तर आहे. अरे कोळंबी कालवण उद्या अजून दिलंय. हो, त्याचं कालवण उद्या बनवणार आहे. कालवण उद्या संध्याकाळी. चला आता आम्ही जेवण घेतो सगळे. जेवण झालंय आमचं आणि थांबा इथं आता माझा नवरा येईल. जेवण करून झालंय. कोळंबी बिर्याणी एक नंबर झाली होती. खाल्ली बरं वाटलं मला. खूप दिवसापासून मासे खाऊशी वाटत होते. प्रतीकने पण कोळंबी बिर्याणी खूप दिवस झाला नव्हती खाल्ली, त्याला पण खायची होती. मग सगळ्यांना आवडली मेन म्हणजे. प्रॉपर रेसिपी प्लेलिस्ट मध्ये चेक करा रेसिपी व्लॉग मध्ये. येस. आणि खास तुमच्या डिमांड वरती मी एक शॉर्ट पण व्हिडिओ बनवलाय रेसिपीचा, तो मी टाकेल उद्या. ठीक आहे? उद्या कसं त्याच दिवशी टाकणार आहे. हा, त्याच दिवशी टाकणार म्हणजे येस, आज रात्रीच मी टाकते तो व्हिडिओ. ठीक आहे? तुम्हाला बघायला मिळेल त्या रेसिपीचा व्हिडिओ. नक्की बघा आणि ट्राय करा माझी रेसिपी, खूप छान बनते. ओरडते कसं बघा. तर चला, हा व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. बाय बाय. उद्या भेटूया नवीन व्लॉग मध्ये.